नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. नेहमी जर तुम्ही एकाच पद्धतीने शिमला मिरचीची रेसिपी बनवत असाल तर एकदा या नवीन पद्धतीने शिमला मिरचीची रेसिपी बनवून बघा. खायला अतिशय सुंदर लागते. तर काय आहे ही रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर आजची आपली आगळी वेगळी शिमला मिरचीची एकदम नवीन पद्धतीची रेसिपी बनवण्यासाठी इथे मी घेतले आहेत 4 शिमला मिरच्या आणि शिमला मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. शिमला मिरच्या पातळ सालीच्या घ्यायच्या आहेत बरं का. आता या शिमला मिरच्या अशा उभ्या राहणाऱ्या घ्यायच्या आहेत. उभ्या राहणाऱ्या का तर ते तुम्हाला पुढे जाऊन समजेलच. आता या मिरच्यांचा पुढचा भाग कापून काढायचा आहे. मी दाखवते अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे बरं का. कारण आजची आपली ही जी शिमला मिरचीची रेसिपी आहे ना ती एकदम नवीन पद्धतीची आहे, जी याआधी तुम्ही कधी पाहिलीही नसेल आणि कधी खाल्लीही नसेल. खायला तर एवढी सुंदर लागते ना, तर जर तुम्ही ही शिमला मिरचीची रेसिपी बनवली ना तर तुम्ही पुन्हा कधीच वेगळ्या पद्धतीने शिमला मिरची बनवणार नाही. माझ्या पद्धतीनेच बनवून खाल. एवढी खायला अप्रतिम लागते आणि बनवायला सुद्धा खूप सोपी आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला याच्यातील पूर्ण बिया काढून टाकायच्या आहेत आणि या शिमला मिरच्या अशा पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. आता इथे ना एका पातेल्यात मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा पाणी गरम करून ठेवू शकता, पण ही तयारी आपल्याला अगोदरच करायची आहे. आता त्यानंतर ना इथे मी एक खोलगट भांडं घेतलं आहे आणि पाववाटी बेसन पीठ घेतलं आहे. बेसन पीठ चाळून घेतलं आहे बरं का. त्यानंतर आता याच्यामध्ये अगदी पाव चमचा इतकी हळद घालायची आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता ना सुरुवातीला हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं लागेल असं पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला आता सरसरीत मिश्रण करून घ्यायचं आहे. मिश्रण जास्त घट्टही नाही करायचं आणि जास्त पातळही नाही करायचं. मीडियम असं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. या मिश्रणामध्ये आपल्याला गुठळ्या राहून द्यायच्या नाही. तर बघा असं हे मिश्रण जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही, मीडियम असं करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी वाटीभर पाणी घेतलेलं, तर आपल्याला अर्धी वाटी इतकंच पाणी लागलं. इथं आपलं पाणी पण छान उकळलं आहे. आता याच्यावर अशी एक चाळण ठेवायची आहे आणि आपण ह्या मोकळ्या करून घेतलेल्या शिमला मिरच्या ना अशा उभ्या करून ठेवायच्या आहेत. त्यासाठी मी तुम्हाला म्हटलं होतं की उभ्या राहणाऱ्या मिरच्या घ्यायच्या आहेत. आता आपण हे तयार करून ठेवलेलं बेसन पीठ या शिमला मिरचीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि शिमला मिरच्या पूर्ण भरून घ्यायच्या आहेत बरं का. आहे ना एकदम नवीन, आधी कधी न पाहिलेली शिमला मिरचीची रेसिपी. मी म्हणते म्हणून तुम्ही एकदा नक्की करून बघा. खूप पटकन बनते आणि खायला खूप छान लागते. आणि बघा बेसन पिठाचं प्रमाण सुद्धा एकदम परफेक्ट आहे. त्यानंतर आता या मिरच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि या मिरच्या 10 ते 12 मिनिटे छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपलं बेसन पीठ छान असं शिजलं जाईल. आपल्या मिरच्या शिजत आहेत तोपर्यंत आपण अजून एक तयारी करून घेऊया. तर इथे मी मीडियम आकाराचे 3 कांदे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि एक मोठा टोमॅटो स्वच्छ धुवून घेतला आहे. आता हे कांदे आपल्याला एकदम बारीक बारीक पातळ कापून घ्यायचे आहेत आणि टोमॅटो सुद्धा एकदम बारीक पातळ कापून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी बघा कोथिंबीर सुद्धा भरपूर घेतली आहे आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे. या रेसिपीमध्ये आपण भरपूर कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. कोथिंबीर भरपूर घातली ना की ही रेसिपी खायला खूप छान लागते. तर अशा पद्धतीने कोथिंबीर एकदम बारीक बारीक चिरून घ्यायची आहे आणि कोथिंबीर काडासहित घ्यायची आहे. काडामध्ये खूप छान फ्लेवर असतं. त्यानंतर मी बघा इथे अजून एक तयारी करून घेतली आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आले जाडसर ठेचून घेतलं आहे. जाडसर ठेचूनच घ्यायचं आहे बरं का. जाडसर ठेचलेलं छान लागतं बरं का. तर बघा इथे आपला
कांदा आणि टोमॅटो चिरेपर्यंत 10 ते 12 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपली शिमला मिरची छान अशी शिजली गेली आहे. बोट लावून पाहिलं ना तर बोटाला अजिबातही बेसन पीठ चिकटत नाही. आता गॅस बंद करायचा आहे आणि एक टूथपिक घालून बघायचं आहे. बघा आपली टूथपिकसुद्धा क्लिअर निघत आहे. याचाच अर्थ आपलं बेसन पीठ छान असं आतपर्यंत शिजलं गेलं आहे. जर टूथपिकला बेसन पीठ चिकटत असेल ना तर तुम्ही अजून 1-2 मिनिट ही शिमला मिरची वाफवून घेऊ शकता. आता आपण ही चाळणी बाहेर काढून घेऊया आणि या शिमला मिरच्या थोड्याशा थंड करून घेऊया. तर इथं बघा आपल्या शिमला मिरच्या थंड झाल्या आहेत. आता आपण या चाळणीतून बाहेर काढून घेऊया आणि आता या शिमला मिरच्या आपल्याला ना अशा मधोमध कट करून घ्यायच्यात. बघा किती सुंदर दिसतात आपल्या शिमला मिरच्या, दिसतात ना शिजवलेल्या अंड्यासारख्या. चला तर आता आपण गॅसकडे वळूया. तर इथे मी गॅसवर तवा गरम करून घेतला आहे आणि 1 चमचा भरच तेल घातलं आहे. आता हे तेल तव्याला सगळीकडे पसरून घेऊया आणि आता आपल्याला ना या शिमला मिरच्या या तेलावर अशा सुरुवातीला बेसन पिठाकडून घालून घ्यायच्या आहेत. तर इथं मी सुरुवातीला 5च शिमला मिरच्या घातल्या आहेत. आता हे तेल थोडंसं असं पसरून घेऊया आणि मीडियम गॅसवर एका बाजूने 2-3 मिनिट या शिमला मिरच्या आपण भाजून घेऊया. अशा शिमला मिरच्या भाजून घेतल्या का नाही की खायला अतिशय सुंदर लागतात बरं का. एका बाजूने 2 मिनिट भाजून झाल्यानंतर पुन्हा आता आपल्याला या शिमला मिरच्या पलटी करून दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायच्या आहेत. बघा काय सुंदर दिसतात हो शिमला मिरच्या, दिसतात ना एकदम उकडलेल्या अंड्यासारख्या. आता पुन्हा दुसऱ्या बाजूने याला आपण 2 मिनिटे भाजून घेऊया. पण ही शिमला मिरची खायला अजून छान लागावी ना म्हणून आपण याला अजून छान बनवणार आहोत. आता या दोन्ही बाजूंनी भाजून घेतलेल्या शिमला मिरच्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपण पातळ सालीच्या शिमला मिरच्या यासाठी घेतल्या आहेत की या पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत, म्हणजे शिमला मिरच्या खायला खूप सुंदर लागतात. या उरलेल्या शिमला मिरच्या सुद्धा या उरलेल्या तेलावरच भाजून घ्यायच्या आहेत. आता पुन्हा याच तव्यात आपण 1 चमचाभर तेल घालायचे. तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालायचे. जिरं मोहरी छान तडतडली की चिरून ठेवलेला सर्व कांदा घालायचा आहे आणि हा कांदा 2 मिनिट भाजून घ्यायचा आहे. कांदा छान भाजला की लगेचच याच्यामध्ये आपण ठेचून ठेवलेला आलं आणि लसूण घालायचा आहे आणि आलं लसूणसुद्धा 1 मिनिटभर या तेलावर भाजून घ्यायचं आहे. आलं आणि लसूण 1 मिनिटभर भाजून घेतला की पाव चमचा इतकी हळद घालायची आणि हळदसुद्धा या मसाल्यामध्ये थोडीशी परतून घ्यायची, म्हणजे हळदीचा कच्चापणा निघून जातो. त्यानंतर चिरून ठेवलेला टोमॅटो घालायचा आहे. त्यानंतर पाव चमचा इतकं मीठ घालायचं आहे. मीठ आपण सुरुवातीला बेसन पिठामध्ये सुद्धा घातलं होतं, त्यामुळे मीठ बेतानं घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं मी 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घालणार आहे. तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घाला आणि जर कांदा लसूण मसाला असेल ना तर कांदा लसूण मसाला नक्की घाला. कांदा लसूण मसाल्याचा वापर केल्याने आपली ही शिमला मिरचीची रेसिपी खायला अतिशय सुंदर लागते. माझ्या कांदा लसूण मसाल्याला गरम मसाल्याची गरज नाही म्हणून मी इथे गरम मसाला घालणार नाही. आता हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे, नाहीतर आपला हा मसाला करपू शकतो. तर इथं मी हा मसाला 2 मिनिट छान असा दाबून दाबून शिजवून घेतला आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा हा मसाला मिक्स करून 1 ते 2 मिनिटे शिजवून घ्यायचा आहे. तर बघा इथे हा मसाला छान असा 2 मिनिटे शिजवून घेतला आहे आणि याच्यातील कांदा टोमॅटो छान असा विरघळला आहे.
त्यानंतर आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून ठेवलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या कोथिंबीरीचा फ्लेवर या भाजीला छान येतो. आता याच्यामध्ये आपण तेलावर भाजून ठेवलेल्या शिमला मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला बेसन पिठाकडून घालायच्या आहेत आणि आता झाकण ठेवून मीडियम गॅसवर 1 मिनिटभर या मिरच्या शिजवून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्या मसाल्याचा फ्लेवर या बेसन पिठामध्ये छान उतरतो. तर 2 मिनिट झाल्यानंतर आपण झाकण काढून पाहूया आणि पुन्हा या मिरच्या पलटी करून ठेवूया, म्हणजे आपल्या या मसाल्याचा फ्लेवर या मिरच्यामध्ये अगदी व्यवस्थित दोन्ही बाजूंनी उतरेल. आता या स्टेपला झाकण नाही ठेवलं तरी चालेल. तर इथं मी या मिरच्या या मसाल्यामध्ये 2 मिनिट भाजून घेतल्या आहेत आणि बघा या मसाल्यातील पूर्ण पाणी आटलं आहे आणि किती सुंदर दिसतात आपल्या मिरच्या. तर तुम्ही आपल्या या शिमला मिरचीच्या रेसिपीला काय नाव द्याल? तर मी या शिमला मिरचीच्या रेसिपीला नाव देईन तवा शिमला मिरची मसाला. आता पुन्हा एकदा याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर इथे मी कसुरी मेथी घेतली आहे. आता ही कसुरी मेथी हातावर चोळून घालायची आहे. कसुरी मेथी नक्की घाला. कसुरी मेथीमुळे आपली ही शिमला मिरची खायला खूप छान लागते. तर बनवणार ना अशी माझ्यासारखी शिमला मिरचीचा तवा मसाला, शिमला मिरचीचा तवा मसाला एकदा नक्की बनवून बघा. हा शिमला मिरचीचा तवा मसाला खायला खूप सुंदर लागतो आणि तुम्ही याला भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. तुम्ही जरी सकाळी सकाळी मिस्टरांना बनवून डब्याला जरी दिला ना तरी मिस्टरसुद्धा खुश होतील आणि तुम्ही संध्याकाळी याची पूर्वतयारीसुद्धा करून ठेवू शकता. संध्याकाळी शिमला मिरचीमध्ये बेसन पीठ भरून शिजवून ठेवा आणि सकाळी मसाल्यामध्ये परतून द्या. खायला तर अप्रतिमच लागते. तर आहे ना एकदम सोपी रेसिपी. तर मग वेळ कशाला घालवता, बनवूनच बघा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.